हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती शाईफेक, पिस्तूलही रोखल्याचा लवांडेंचा आरोप, तर वारकरी संप्रदायावरची टीका खपवून घेणार नाही, भंडारेंचं उत्तर. मुस्लिम समाजामधल्या सुशिक्षित मुला-मुलींना त्रास देण्यासाठी कट, निदा खान प्रकरणावरून असदुद्दीन ओवेसींचा आरोप, तर इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी करा, संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती शाई आणि सुपारी फेक, मनसे कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकून निषेध, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला फक्त 50 पैशांचा भाव, कांद्याची आवक वाढली आणि मागणी घटल्यामुळे शेतकऱ्यांना फटका, कांद्याची 73 पोती विकून शेतकऱ्याच्या हाती 400 रुपये. राज्यामध्ये एकीकडे भीषण पाणी टंचाई, दुसरीकडे ऐन मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस, पनवेलमध्ये 3 ते 4 दिवसांच्या नंतर पाणी पुरवठा, तर कोकणामध्ये मात्र अवकाळी पावसाचं थैमान. पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांची उपस्थिती, इतर 5 आमदारांनी देखील घेतली मंत्रिपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांनी अखेर गाठला सत्ता स्थापनेचा आकडा, व्हीसीकेचा टीव्ही केला पाठिंबा, लवकरच विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. सांगलीमध्ये अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, 2 गावठी कट्टे, देशी बनावटीच्या पिस्तुलासह 3 जणांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.